आरोग्यासाठी वजन कमी करायचंय इथपर्यंत आपण पोचतच नाही. एस्थेटिकली फक्त आपल्याला सुंदर दिसणं हो, एवढंच असू नये. हो. हेच आपण खरं तर इतके एपिसोड सांगतो आहोत. हे मी त्या पुस्तकात बघितलं कारण माझ्याकडे येणारा पेशंट असतो ना, मला फक्त त्याचं वजन आणि आता पुढे जाऊन मग मी खोदून विचारते याच्या मनात काय चालू आहे? हां. नैराश्य आहे का? चिंता आहे का? आणि आणखीन खोलवर नाती असं एक आम्ही शिरत कुठेतरी मग त्या रूट कॉजला पोहोचतो. आपली सगळी जी दिलेली इंद्रिय आहेत, हं, आपण किती त्याचा सजगपणे वापर करतो. आपल्यासमोर खायला आलं की आपण भराभरा टीव्ही बघता बघता खातो, हं, की आपल्यासमोर ताट आलंय तर पहिले हं, आपण डोळ्यांनी बघतो. हं, मग आपल्याला किती सुंदर वास येतो हं. एखाद्या गोष्टीचा आणि मग ते झालं ना की आपोआपच आपल्या तोंडातून ती सलायवा स्रवायला लागते करेक्ट. आणि मग आपण त्याला स्पर्श करतो. म्हणजे एक खाणं, समरस होऊन. हां, खाणं म्हणजे नुसतं असं बघत हल्ली जे सगळे करतात टी व्ही हं. बघता बघता खातात. खाणं पण एक अशी एक क्रिया आहे करेक्ट. जी संपूर्ण इंद्रियांना आपण तसं आपण वावरताना आपलं किती सजग राहतो. हां, काही हां. पण कानावर ऐकतोय, काही पण बघतोय, काही पण करतोय असं नाहीये ते. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. स्मिता बरोबर सर्व काही या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. वजन कमी करणं म्हणजे फक्त डाएट आणि एक्सरसाइज नाही, हे आपल्याला कळलेलं आहे. तर हा कम्प्लीट एक लाईफ जर्नी आहे. आता हा लाईफ जर्नी आपल्याला सुखकर करण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी, आरोग्यदायी करण्यासाठी काय बरं करायचं? त्याला एक होलिस्टिक अप्रोच म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोन देण्यासाठी आपण काय करायचं, त्याचा मंत्र काय आहे, हे आजच्या एपिसोडमध्ये उलगडणार आहे. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंजिरी पुराणिक. ते आपल्याला सर्वसमावेशक दृष्टिकोन म्हणजे काय, त्याचा मंत्र काय आहे, हे समजावून सांगणार आहेत. त्यामुळे आपलं लाईफस्टाईल, आपली लाईफ जर्नी ही कशा पद्धतीनं असायला हवी, म्हणजे आपण आपला वेट लॉस जो आहे तो सस्टेनेबल करू शकतो. तर काय आहे समजून घेऊया. त्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट बघत राहा. नमस्कार मंजिरीताई, पुन्हा एकदा स्वागत. आणि तुमचं हे स्थूलत्व ते पूर्णत्व हे पुस्तक मी वाचल्यानंतर मला खऱ्या अर्थानं कळलं की वेट लॉस हा फक्त तात्पुरता नाही आहे, तर तो एक लाईफ जर्नी असू शकतो आणि कम्प्लीट लाईफ जर्नी आहे तो. आणि त्यासाठी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी अंमलात आणायला हव्यात, हे आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी वेट लॉस करताना ना खूप मोटिवेशननी सुरुवात होते, बरोबर? म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे नाही, मला या कार्यक्रमासाठी वजन कमी करायचं आहे, मला या ठिकाणी खूप सुंदर दिसायचं आहे म्हणून मला वजन कमी करायचं आहे, किंवा अन्यथा आणखीनही काही कारणं असतील. पण ते वजन नंतर, मोटिवेशन गेल्यानंतर संपतं. म्हणजे हो, हो. त्याच्यानंतर डबल वाढतंय आपलं, ते सस्टेन होऊ शकत नाही. तर ही कन्सिस्टन्सी राहावी आपल्या या जर्नीची, यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे खरं तर या पुस्तकामध्ये इतकं सुंदर एक्सप्लेन केलं आहे. आणि यातल्याच काही गोष्टी आपल्याला मंजिरीताई खूप छान समजून सांगणार आहेत. हे बघ, माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात किंवा तू बघशील, की वजन वाढलं. हं, हे एक बाह्य दृष्टीने दिसणारं एक मी म्हणेन, की एक सिम्प्टम आहे. हां, आणि ठीक आहे, आज मला काही 2 महिन्यांनी लग्नाला जायचंय, हे करायचंय, ते करायचंय म्हणून मी डाएट सुरू केलं, जिम सुरू केलं आणि हं, थोडंसं वजन कमी केलं आणि नंतर काय होतं फुस. हं, मग परत मी तेच खाते, तेच पिते, तेच सगळं हं, आणि मग परत वाढतं. हे ना वजन वाढतं, कमी होतं हे जे आहे ना यो-यो, हं, हं, ते आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं. तर हे का होतं? हं, कारण जे मूळ कारण आहे, रूट कॉज हां, त्याच्यावर आपण कामच नाही करत. बरोबर. जे आपण समजून घेतलं हा मागच्या हो, एपिसोडमध्ये. वेट लॉस हा विल पॉवरमुळे नाही होत फक्त हं, आणि म्हणूनच आपण कन्सिस्टंट राहू शकत नाही. हं, म्हणजे स्वतःला सांगणं योग्यच आहे, की नाही मला फक्त काय माहिती सुरुवात कशी होते माहिती मला चांगलं दिसायचंय, मला बारीक दिसायचं. हे का होतं? सोशल मीडिया, बॉलिवूड, हं. इन्फ्लुएन्स. इन्फ्लुअन्स याच्यामुळे इथून सगळ्यांची सुरुवात होते. बरोबर. आरोग्यासाठी वजन कमी करायचंय इथपर्यंत आपण पोचतच नाही. एस्थेटिकली फक्त आपल्याला सुंदर दिसणं हो, एवढंच असू नये, हो. हेच आपण खरं तर इतके एपिसोड सांगतो आहोत. बरोबर आहे. त्यामुळे मला माझ्याकडे येणारे बरेचसे पेशंट अक्षरशः एक मुलगी एकदा आली, करीना कपूरचा फोटो घेऊन. हे मला असं असं व्हायचं, अशी झिरो फिगर हवी आणि आई असं गं! करतात. एक आई आपल्या मुलीला घेऊन आली. म्हणाली, "हिला एअरलाईनमध्ये एअर होस्टेस व्हायचंय,
त्यामुळे तिचा BMI एवढा एवढा पडायलाच पाहिजे, त्यामुळे पुढच्या 1 महिन्यात तिचं 7 किलो वजन कमी व्हायलाच पाहिजे. म्हटलं नाही, असं नाही होऊ शकणार. आणि किती वयाची 18 वर्षाची मुलगी होती. म्हणजे अय्या. हे असं फक्त सोशल मीडिया बघून नाही, घरून पण प्रेशर असतं. बरोबर. आणि हे इतकं अनहेल्दी आहे आणि चुकीचं आहे. त्यामुळे माझ्या मते आता चांगल्या दिसण्याबरोबरच चांगलं राहणं, चांगलं आरोग्य राखणं आणि चांगलं वाटणं हे सुद्धा हा. तितकंच महत्त्वाचं आहे. Correct. आणि म्हणून मी त्याला ना एक पूर्ण तुमचा जीवनशैली, म्हणजे मी फक्त डाएट आणि एक्सरसाइज नाही म्हणत आहे, पूर्ण एक दृष्टिकोन ह्याकडे बघण्याचा तो कसा ठेवावा हे मी त्या पुस्तकात बघितलं. कारण माझ्याकडे येणारा पेशंट असतो ना, मला फक्त त्याचं वजन आणि आता पुढे जाऊन मग मी खोदून विचारते याच्या मनात काय चालू आहे, नैराश्य आहे का, चिंता आहे का, आणि आणखीन खोलवर नाती, असं एक आम्ही शिरत 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 कुठेतरी मी त्या रूट कॉजला पोचतो. आता एखादा स्त्री किंवा पुरुष आले समोर की मला वजन कमी करायचं आहे, की मी फक्त तेवढंच बघत नाही, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांचे नातेसंबंध कसे आहेत, कामामध्ये त्यांना किती स्ट्रेस आहे, असे बरेच त्याच्यामध्ये असतात. म्हणजे एक वजन कमी करणं हा हेतू नसून त्याच्यामध्ये तो जो समोर बसलेला आहे त्याचं जीवन हे कसं समृद्ध आहे, कसं परिपूर्ण आहे. कारण शेवटी काय माहिती आहे का, आपल्याला मानसिक शांती, आनंद है ना, आणि सुखी आणि समृद्ध असं समरसपणे जगायला आवडतं प्रत्येकाला. बरोबर. इन्क्लुझिव्ह, ऑल इन्क्लुझिव्ह, करेक्ट. ते आपल्याला गाठायचं आहे. आणि असं असेल तर मला असं वाटतं आपण आयुष्यात टास्क घेऊ शकतो. हो. तर आपण म्हटलं की मला या शिस्तीनं राहायचं आहे, तर ही शिस्त बाळगण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक क्षणाला तुम्ही माइंडफुल असायला पाहिजे अगदी. ना. तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे, तर तुमच्याकडनं तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील. मग आपल्याला मोटिवेशनची गरज नाही लागत. अजिबात लागणार एकदा नाही. मग आपल्याला ती सायकल बसली की मला असं वाटतं की ती शिस्त हवी आहे, मला ते टास्क कम्प्लीट करायचे आहेत. करेक्ट. आणि हे सगळं खूप पैलू आहेत ग वेगवेगळे. हो. आपल्या आणि आयुष्यात. इंटरडिपेंड आहे. खूप इंटरडिपेंडंट आहे आपल्या. जसं मगाशी आपण म्हटलं की चांगली नाती असली की आपला एक मित्रमैत्रिणींना भेटलं आपोआप स्ट्रेस कमी होतो. बरोबर. तर असे एकमेकांवर अवलंबून आपल्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंना जर आपण स्पर्श करत गेलो ना, आणि तू म्हणाली तसं माइंडफुली आपण आपलं पॅसिव्हली जगत गेलो ना, तर मग आयुष्य मग तसंच पुढे निघून जातो. पण प्रत्येक क्षण हा आनंदाने आणि पूर्ण त्यांनी जगला ना, तर त्यासाठी आपलं एक आयुष्य अनेक सर्वांगाने कसं छान करता येईल, सर्वांगाने म्हणते मी, ते बघितलं पाहिजे. आणि तोच खरा ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे परिवर्तनाच्या त्याच पायऱ्या आहेत. करेक्ट. पण आता तुम्ही पुस्तकामध्ये पण खूप छान तो होलिस्टिक अप्रोच, सर्वसमावेशक दृष्टिकोन सांगितलेला आहे आणि तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तो मंत्र आहे खरं तर. आज तो मंत्र ऐकण्यासाठी मी इथे बसलेली आहे आणि मी खूप उत्सुक आहे की हे सबस्क्रायबर्सने ऐकायलाच हवं. यामुळे आपल्याला निम्म्या अधिक गोष्टी कळतील की आपलं मानसिक स्थैर्य जपल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी कशा काय मिळू शकतात. याला ना आपण म्हणतो वेलनेस, आणि कोविड नंतर ना लोकांना वेलनेस याबद्दल विशेष जागृती आली की नाही, वेलनेस हा वेगळा आहे. म्हणजे आरोग्य तर पाहिजेच, पण हे वेलनेस म्हणजे काय, तर ज्याला आपण होलिस्टिक म्हणतो, एक सक्षम समरस असं आयुष्य जगण्यासाठी काय काय केलं पाहिजे, कोणते कोणते असे पैलू आहेत आपल्या आयुष्यातले, ते बघितलं पाहिजे. तर आपण मगाचपासून बघतच आहोत. पहिलं म्हणजे शारीरिक, फिजिकल, की आपली शारीरिक तंदुरुस्ती पाहिजे. एक कुठलंही काम करण्याची क्षमता ही शारीरिक ह्याच्यातनंच येते ना. मला कोणीतरी बोलवलं एके ठिकाणी आणि मला पायच दुखत असतील तर मी जाऊच शकणार नाही. मी कसा आनंद घेणार त्याचा. बरोबर. तर शारीरिक आपली क्षमता ही तर हवीच. कुठलीही गोष्ट करायला शरीर हे आपलं एक मीडियम आहे. बरोबर. त्यामुळे ते फिट पाहिजे. करेक्ट. त्याच्या पाठोपाठ येतं माइंड, म्हणजे मानसिक सध्या जास्तीत जास्त आपल्याला जे प्रॉब्लेम्स मी बघते ते मेंटल हेल्थचे आहेत. बरोबर. 2 मधला एका माणसाला कुठला तरी मानसिक रोग आहे. एन्झायटी, डिप्रेशन. तू बघत असशील, तू तुझ्या इंडस्ट्रीजमधलं तुला माहिती असतील केवढी इन्सिक्युरिटी असते. हो. आहे ना. मला असं वाटतं की सगळ्याच वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी आहेतच. कारण जिथे कॉम्पिटिशन आहे, जिथे तुम्हाला स्किल दाखवायचं आहे, तिथे या गोष्टी येतातच. पण त्या आपण कशा घ्यायच्या त्याच्यावर असतं.
एकाग्रता हम्म. किंवा ताण सहन करण्याची शक्ती आ, ही मानसिक शक्तीमधनंच येते. बरोबर. आणि तू जे मगाशी म्हणाली तर सवयी चांगल्या लावून घ्यायच्या. सवयी लावणं म्हणजे काय, माझी जुनी सवय मोडून मी नवीन करायची. मग त्यासाठी काय लागणार आहे, तर मेंटल फ्लेक्झिबिलिटी, बरोबर. मानसिक लवचिकता, की मी हे करू शकीन, मी हे बदलीन माझ्यातलं. Correct. नाही तर मी धरून बसले नाही, मी हे म्हणजे हेच करणार, मग तुमचं आयुष्य मला बदलणार नाही नाही. जमत बाबा ह्या गोष्टी करायला, मी अशीच आहे, मी अशीच आहे. असं खूप जणांना खूप अभिमानानं सांगतात. पण थोडंसं मला असं वाटतं की जर का मेंटल फ्लेक्झिबिलिटी ठेवली तर सोपं होतं आयुष्य. त्यासाठी ना ओपन राहायला लागतं. हां. मी वर्षानुवर्ष हेच केलं म्हणून तुम्ही, आपण मुलांना म्हणतो हे काय आमच्या लहानपणी असंच होतं. तुमच्या लहानपणी, त्यांच्या लहानपणी वेगळं असतं ना. तर बरोबर. ती मानसिक फ्लेक्झिबिलिटी ना नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडते. बरोबर. ओपन राहतो आपण. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तू त्याच्यावर जास्त बोलतेस माझ्यापेक्षा, भावना, इमोशनल. इमोशन्स. एखादा आपल्याला बोलला तर आपण रागावून बसतो, चिडतो, दुःखी होतो. किती वेळ दुःखी राहायचं, हो. कितीतरी दिवस, आठवडे, वर्ष आपण दुःख धरून बसायचा का. पुढे जा, फॉरगिव्ह करत. Forgive. त्यामुळे भावनिक आपलं संतुलन ठेवणं, ठीक आहे झालं, पुढे जा. नाही तर ते आपण धरून ठेवतो, बरोबर ना. अगदीच. ते फार महत्वाचं आहे. चौथं आहे आध्यात्मिक. म्हणजे अध्यात्म म्हणजे लोकांना खूप काही मोठं वाटतं, पण तसं काही फारसं नाही आहे ते. आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो, काही नाही, स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधा, मदत करा. आणि तू सुद्धा आध्यात्मिक आहेस, प्रकार वेगळा आहे. हां. तू काय करतेस? मी खरं सांगायला गेलं तर नामस्मरणावर माझा जास्त विश्वास आहे. उठता बसता मला असं वाटतं जेवढं मी स्वामींचं नाव घेऊ शकते आणि अस्तित्व आजूबाजूला की मी जे काय करते आहे ते तुमच्या स्वाधीन करते, तुम्ही ठरवा. अगदी हेच. म्हणजे बघ आता आज माझे गुरु आहेत मैत्रेय दादाश्रीजी. आज सकाळी तुझा फोन आला की आज एखाद वेळेस लाईट गेलेले आहेत. मी स्ट्रेस नाही, मी म्हटलं की ठीक आहे ना, आज पॉडकास्ट जर होणार असेल तर दादाश्रीजी बघून घेतील. त्यांच्यावर सोडलं ना की आपली जबाबदारी पण कमी होते आणि स्ट्रेस पण कमी होतो. हो की आणि नाही? जे आपल्या हातातच नाही त्याचा फार काय विचार करणार Exactly. आपण. करेक्ट. शारीरिक, मानसिक, भावनिक झालं, आध्यात्मिक झालं. आता पुढचं जे आपण म्हटलं ते सोशल कनेक्शन्स हे फार महत्वाचं फार असतं. महत्वाचं आहे. आपली नाती, आपले मित्रमैत्रिणी. हार्वर्डमध्ये एक स्टडी झालेला, 75 वर्ष त्यांनी त्याच लोकांचा एक अभ्यास केला. सगळ्यात जास्त कोण जगले माहिती आहे, ज्यांनी जास्तीत जास्त वेळ त्यांचं कुटुंब, त्यांचे मित्रमैत्रिणी ह्यांच्याबरोबर आनंदात घालवला. आणि जे एकटे होते, जास्ती लोकांबरोबर मिसळले नाहीत, त्यांचं अकाली निधन झालं. आजकाल ना सेल्फ लव्ह करणं म्हणजे तुम्ही एकटं राहणं उत्तम असं एक काहीतरी गैरसमज झाला लोकांचा. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःमध्ये खूप छान राहणं, स्वतःला एनकरेज करणं, सेल्फ इस्टीम बाळगणं म्हणजे तुम्ही एकटे पडणं, एकाकी पडणं असं नाही आहे. अजिबात नाही. सेल्फ लव म्हणजे मी, जे लोकांना डिफिडन्स असतो ना, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी अपूर्ण आहे, ते असतं. म्हणून ते सेल्फ लव, की पहिले तुम्ही स्वतःवर प्रेम करा. आणि ते जास्त सोशल असतात बरं का. हो, जे स्वतःवर खूप प्रेम करतात ते सोशल असतात कारण ते देऊ पण शकतात तेवढं प्रेम. अगदी बरोबर. आणि माझ्यात काही कमी असं त्यांना वाटत नाही, त्यांना कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स असतो. करेक्ट. तर ते झालं सोशल. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, फार महत्त्वाचं आहे. आपली संस्कृती, आपल्याला परंपरा. आता हे जे आपण जातो, नाटक काय, सिनेमे काय, मराठी संस्कृती केवढी छान आहे. आणि ती संस्कृती जपणं, बाकीच्या संस्कृतींना आपण बघतो भारतामध्ये एवढ्या सगळ्या संस्कृतींचा उगम आहे, त्यांना आपलंसं करणं किती शिकत जातो ना आपण. मला कसं स्मिताचा एखादा प्रोग्राम बघितला, छान वाटतं ना. ह्यालाच संस्कृती म्हणतात ना. बरोबर. म्हणजे कम्युनिटी जिथे आपण एकत्रितपणे एखाद्या गोष्टीचा आनंद घेतो. अगदी. जेव्हा आपण थिएटरमध्ये जातो तेव्हा त्या कलाकृतीचा आनंद घेताना आपल्या बरोबरीनं तसेच रसिक असतात ना आजूबाजूला, की त्यांनाही त्या वाक्यावर हसायला येतं किंवा त्या वाक्यावर दाद द्यावीशी वाटते. आणि मग जे आपल्याला वाटते ते इतरांना सुद्धा वाटते, ह्यांनी सुद्धा आपल्याला खूप बरं वाटत असतं. हे सोशल कनेक्शन, ही कम्युनिटी कनेक्शन पण इम्पॉर्टंट आहे. आपली संस्कृती किती पुरातन आहे आणि किती छान आहे. बरोबर. म्हणून तर सणवार हो, आहेत, exactly. व्रतवैकल्य आहेत. अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे ते काही केवळ पूजेसाठी नाही येते. ते वटपौर्णिमेला 4 बायका एकत्र येऊन पूजा करतात, त्याच्यामध्ये पण एक संस्कृती आहे ना. बरोबर. ते खूप महत्त्वाचं आहे. ऑक्युपेशनल म्हणजे आपण जे काम करतो,
ज्याला आम्ही म्हणतो ना की मंडे मॉर्निंग ब्लूज, असं वाटतच नाही की मला असं असतं ना की मला सोमवार आला की कामावर जाऊ नये असं वाटतं. तसं नाही वाटतं कामावर. प्रत्येक दिवस आपण कामावर प्रेम केलं ना की आपल्याला छानच वाटतं. म्हणजे ते काम नाही वाटत मग. काम नाही वाटत. बरोबर आहे. यू आयदर लव्ह युअर जॉब ऑर द जॉब लव्ज यू. पण आय थिंक यू शुड लव्ह युअर जॉब. आपलं कामावरचं अगेन परत तिथे बघ, आपण कामावर जातो म्हणजे आपण काही एकटं बसून काम नाही करत. आपल्या बाजूला बाकीचे पण लोक असतात. मग त्यांच्याबरोबर आपली नातं कसं आहे, ते टीम बिल्डिंग कसं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तो जो आनंद आहे ना, काम झालं, तो कामावरचा ऑक्युपेशनल वेलनेस फार महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि सध्या मी बघते सगळ्यात जास्त स्ट्रेस पैशामुळे असतो. हो, तो बेसिक आहे. बेसिक आहे. त्यामुळे फायनान्शियल वेलनेस म्हणजे काय, खूप पैसा मिळाला पाहिजे असं नाही. काही जणांना लाखो करोडो मिळून सुद्धा त्यांना स्ट्रेस येतो. तुम्ही पैशाचं व्यवस्थापन कसं करता, आर्थिक स्थैर्य कसं आहे आणि तुमचं पैशाशी असलेलं नातं कसं आहे. बरोबर. कधी कधी 20-25 हजार म्हणजे अगदी खरंच 20-25 हजार मिळवणारा माणूस सुद्धा अतिशय आनंदी आणि सुखी असतो, कारण त्याच्या गरजा पण कमी असतात. आणि करोडो मिळवणारा म्हणतो की मला एवढं लोन आहे, माझं कसं होणार. त्यामुळे आर्थिक स्थैर्य खूप महत्त्वाचं आहे. आपणच आपल्याला हे सगळे जे आपण म्हणतोय ना, ते आपणच आपले बघितले पाहिजेत. मला पैशामुळे स्ट्रेस आहे का. मला असं वाटतं पैशामुळे स्ट्रेस नसतो, पैशाचं नियोजन नीट न केल्यामुळे स्ट्रेस असतो. जसं की मी कायम माझं कपाट जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं की कपाट करेक्ट आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन प्रॉपर नाही आहे म्हणून ते मला पुरत नाही आहे. बरोबर आहे. आपल्याला पुरत नाहीत पैसे म्हणजे काय होतं की नियोजन नीट नाही आहे. आपल्या गरजा आणि आपल्याला काय हवं आहे आणि आपण ते किती घेतोय ह्याच्यामधलं सगळं असं व्यवस्थित प्रपोर्शनेट असलं पाहिजे ना. ते प्रपोर्शन चुकलं की सगळं चुकतं. आणि सध्या ना सोशल मीडियावर एवढं काही चालू असतं ना की आपल्याला वाटतं अरे आपण पण हा लक्झरी हॉलिडे केला पाहिजे, आपण पण हे विकत घेतलं पाहिजे, नवीन आयफोन घेतला पाहिजे. म्हणजे श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं महत्त्वाचं आहे ना. बरोबर. की मला कसं आहे ना, पैशाने ना ऑप्शन्स येतात. मग ते ऑप्शन्स कुठले आपण चूज करावे ते महत्त्वाचं आहे. हो, बरोबर. आणि एक एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणाचा एक वेलनेस असतो. म्हणजे आज मी निसर्गाबरोबर एक समतोल राखून कसं जगतीये. आता सध्या आपण बघतो ना की इको फ्रेंडली, बायो फ्रेंडली असंच आपण वापरावं. आपण इतका कचरा डंप करत असतो, इतकं प्लास्टिक वापरत असतो आणि त्याचा त्रास परत आपल्याकडेच येणार असतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखत बघ ना, तू आता कधी अशीच चालत गेलीस एकटीस, छान जंगल आहे, नदी वाहते, काय वाटतं तुला. एक होतो ना आपण त्या निसर्गाशी. अगदी तो पण एक स्ट्रेस बस्टरच असतो. अगदीच. आणि आताच्या काळात तर आपल्याला हे विचारपूर्वक या गोष्टी कराव्या का लागतात. मी बाहेर गेले कबीरला घेऊन कधी तर म्हणते की बघ बघ ही ग्रीनरी बघायला मिळते का आपल्याला अशी. आपण फक्त घरं बघतोय, आपण फक्त गाड्या बघतोय आणि स्क्रीन बघतोय. आपल्याला असं आपल्या या डोळ्यांनी अशी ग्रीनरी छान बघायला मिळते इथे. वारं आपण अनुभवतोय, आपण एसीचं फक्त वारं घेत असतो. सो मी हे त्याला सांगून मी त्याला ते एक्सपिरियन्स करायला लावते. कारण मला असं वाटतं की हे त्याच्यापर्यंत पोहोचू देत, की टच करायला लावते. त्यांना आवडतं मुलांना. आणि मग आपण नाही तर मग 2 दिवस डिटॉक्स करायला जातो, जिथे निसर्गाच्या सानिध्यात राहायचं, फोन बघायचा नाही. आपण घरी पण करू शकतो ना, ते घरी पण आपण करू शकतो. सो हे वेलनेस बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक आहे माहिती आहे, हल्ली मी बघते बऱ्याच जणांना अल्झायमर लवकर होतो. ते कशाला, आपल्याला पण अरे मी कुठे ठेवला होता आयफोन, अरे मी हे कुठे ठेवलेलं. आपण कधीतरी किचनमध्ये काहीतरी करायला जातो आणि ज्यासाठी गेलो ते विसरूनच दुसरंच काहीतरी करतो. एक लोकांचं ना विसरभोळेपणा वाढलाय. तर कुठेतरी ना हे पूर्वी बा आपण पाठांतर वगैरे करायचो आणि एक आपली बौद्धिक क्षमता वाढायची, विकास वाढायचा, ज्याला इंटलेक्च्युअल वेलनेस म्हणतात. बरोबर. म्हणजे जी मानसिक लवचिकता आपण म्हटलं, त्याचबरोबर बौद्धिक क्षमता वाढवणं. म्हणजे आता तर मुद्दामून मी हल्ली सुडोकू सोडवते. नवीन इनोव्हेशन्स, नवीन एक्सपेरिमेंट्स, नवीन शिकणं हे इतकं कमी झालंय. आणि आता AI मुळे तर काय सगळं AIच करतं आपलं. अगदी खरं. मुद्दामून ते माइंड गेम्स खेळायला लागतात का तर आपली बौद्धिक काहीतरी त्याच्यामधनं जोपासलं जाईल. बरोबर. तू पण करत असशील ना इंटलेक्च्युअल. मला असं वाटतं की आपलं फील्डच असं आहे. म्हणजे मी
ज्या वेळेला डेली सोप करते किंवा मी आता इवन माझे पॉडकास्ट किंवा माझे सोलो व्हिडिओज जे आहेत ते कॉन्टेंट लिहिल्यानंतर बऱ्याचशा टर्म्स मला पाठच कराव्या लागतात आणि मग ते पाठ करून बोलताना मला बऱ्याचदा त्याची प्रॅक्टिस व्हायला लागते की ते लक्षात ठेवायचं आणि मग ते बोलायचं. किंवा आता मी वाणी संस्काराचे जे धडे आमच्या प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडून घेते तर ते आम्हाला कायम असा टास्क देत असतात, ही कविता आहे, ही पाठांतर करून यायची आता तुम्हाला. सो त्यामुळे काय होतं, आणि ते आत्ता 87 वर्षाचे आहेत. मी पुढे वाणी शुद्ध त्यांच्याबरोबर होण्यासाठी. हो त्यांच्याबरोबर मी करणारच आहे सिरीज. पण 87 वर्षाचे असूनही त्यांची मेमरी, त्यांचे उच्चार, त्यांचं म्हणजे लाईफस्टाईल असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी किती करेक्ट आहेत हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ते रोज सकाळी 45 मिनटं साधना करतात वाणीसाठी. ओ सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या तिथून आलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही ते जे सांगतात ते आम्ही ऐकतो आणि ते म्हणतात की म्हणून मी एकही गोष्ट विसरत नाही. म्हणजे अजूनही ते असे खाडखाड सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात. त्यांचे नाटकातले उतारे असू देत किंवा कविता असू देत, शायरी असू देत, आणखीन काही सुभाषितं असू देत, श्लोक असू देत, इतकं त्यांचं पाठांतर छान आहे. आणि नुसतं एकदा पाठांतर करून नाही, ते पुन्हा रिकॉल करत राहतात. हे रिकॉल करणं म्हणजेच आपलं इंटेलेक्च्युअल वेलनेस आहे ना. हो की आपण ते रिकॉल करत राहिलं पाहिजे. तर आपण थोडासा ताण देतोय आपल्या स्मरणशक्तीवर. हे पण नाही, स्मरणशक्ती, इंटलेक्च्युअल वेलनेस म्हणजे बौद्धिक जो क्षमता आहे ती वाढवणं म्हणजे हे फार सुंदर आहे. म्हणजे पाठांतर करायचं, तुझं म्हणते त्याप्रमाणे रिकॉल करायचं. आणि अजून एक आहे माहिती आहे ह्याच्यामध्ये, कसं माहिती आहे, सतत नवीन शिकत राहायचं, हां सतत नवीन. मग तुम्ही काहीतरी एखादा गेम शिका किंवा एखादं नवीन काहीतरी पझल शिका. सतत त्या बुद्धीला ना चॅलेंज द्यायचा हां आणि नवीन शिकायचं. म्हणजे ते म्हणतात ना, यू हॅव टू बी स्टुडंट फॉर युअर लाईफ. सतत शिकायचं. मी आता सध्या AI शिकते, एडिटिंग पण थोडं शिकते. बरंच मी स्वतः पॉडकास्टमुळे इतकं शिकते. आज माझे 100च्या वर झाले. मला 100 विषय शिकायला मिळाले, रिसर्च करायला मिळाला. करेक्ट. आणि कुठेतरी त्याचा होतोच ना. तर हे असे सगळे जे आहेत ना निरनिराळे पैलू, त्यामुळे ना आपोआपच म्हणजे आपण एक आपला एक विकास होत राहतो सगळ्या दृष्टीने. आणि सगळ्या दृष्टीनं विकास, हे जे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे, मला असं वाटतं की हे झालं की आपण खूप एखाद्या गोष्टीसाठी परिपक्व होतो. अगदी बरोबर आहे. परिपक्व आणि परिपूर्ण हे 2 शब्द खूप छान वापरलेस तू. खूप सुंदर. नाही, हे तुमचंच आहे, अच्छा, तुमच्याच पुस्तकातून आलेलं आहे. या सो हे मी वाचलंय त्याच्यामुळे मला माहिती आहे की आरोग्याचा नवा अध्याय असं ह्याच्यावर जे लिहिलेलं आहे. खरोखर आरोग्य उत्तम राहण्यासाठी, वजन नुसतं कमी न करता आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्थूलत्व ते पूर्णत्व, एक तर मला नावच इतकं आवडलं याचं, की पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आपल्याला हा अप्रोच ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोन, ज्याच्यामध्ये हे सगळे वेलनेस येतात. आणि तुझ्या प्रेक्षकांना ना जर असं आता हे असं मोठं वाटलं तर आपण आम्ही ना त्याला वेलनेस इन्व्हेंटरी किंवा तुमची स्वतःची असेसमेंट, जसं आपण म्हटलं ना मगाशी की मला हे आहे का, हे आहे का, हे आहे का, तशा प्रकारे सुद्धा एक असेसमेंट करता येते आपल्याला. बरं. त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, काही पॉइंटर्स आहेत. एक म्हणजे सेल्फ, म्हणजे मी स्वतःच्या आरोग्याची मी जबाबदारी किती घेते. तर हे सगळे पैलू आपण डिस्कस केले ना. मग आता मी ह्यातलं काय काय करते ह्यासाठी. तर सेल्फ म्हणजे मी स्वतः माझ्या आरोग्याची जबाबदारी घेते का. तू आपण तुझ्याकडे असेस करूया. स्टुडंट माझी, मी स्वतःच्या आरोग्याची ची जबाबदारी घेते का. बऱ्यापैकी. मी श्वासावर काम करते का, म्हणजे प्राणायाम करते का, की आपला असाच अनकॉन्शियसली श्वास चालू आहे. हो म्हणजे मी प्राणायाम करते, पण दिवसभरात म्हणाल तर तसं कॉन्शियस नसते. नाही, दिवसभरात असू शकत नाही आपण, पण श्वास हा 2 गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. श्वास आहे तर जीवन आहे. बरोबर. दुसरा, श्वास हा शरीर आणि मन यांच्या मधला एक पातळी असते किंवा ब्रिज असतो, जे संतुलित करतं शरीर आणि मन. त्यामुळे श्वासावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपली सगळी जी दिलेली इंद्रिय आहेत, आपण किती त्याचा सजगपणे वापर करतो. आपल्यासमोर खायला आलं की आपण भराभरा TV बघता बघता खातो, की आपल्यासमोर ताट आलंय तर पहिले आपण डोळ्यांनी बघतो. मग आपल्याला
किती सुंदर वास येतो एखाद्या गोष्टीचा. आणि मग ते झालं ना की आपोआपच आपल्या तोंडातून ती सलायवा स्रवायला लागते. करेक्ट. आणि मग आपण त्याला स्पर्श करतो. म्हणजे एक खाणं, समरस होऊन. खाणं म्हणजे नुसतं असं बघत, हल्ली जे सगळे करतात टी व्ही बघता बघता खातात. खाणं पण एक अशी एक क्रिया आहे करेक्ट. जी संपूर्ण इंद्रियांना आपण, तसं आपण वावरताना आपलं किती सजग राहतो. हां, काही पण कानावर ऐकतोय, काही पण बघतोय, काही पण करतोय, असं नाहीये ते. करेक्ट. ह्याचा परिणाम होत असतो ना आपल्या शरीरावर. आहार काय घेतो, आहार तर सगळ्यात महत्त्वाचा, आपण हो. तेच बोलतोय. त्याच्यानंतर मुवमेंट. दिवसभरात आपण नुसतं बसूनच राहतो लॅपटॉपच्या समोर, टी व्ही समोर. काय करतो, हालचाल किती करतो. आणि मग तुझं आवडतं भावना. भावनांचं संतुलन करतो का. करतो काय? पहिली गोष्ट, भावना समजतात का, जसं तू मगाशी म्हणालीस तसं. तर ते भावना, ह्या सगळ्यांना एक आलेख असतो की हे होतंय का, हे होतंय का, हे होतंय का. विचार, माझे विचार कसे आहेत, सकारात्मक आहेत का. बरोबर. मी जे काम, हे सगळं त्याचंच आहे. म्हणजे मगाशी बोलत असं, मी जे काम करते, काही असू दे, ते मी किती मन लावून निष्ठेने करते की आपल्या पाट्या टाकायच्या. ते वेलनेसच आहे ना त्याच्यामधलं. बरोबर. हो. संवाद किती महत्वाचा आहे ना. हो. हल्लीच्या काळात संवाद संवादच म्हणजे गेलाय. फक्त बोलणं नाही. नाही, कम्युनिकेशन. एक्झॅक्टली. पण बऱ्याच जणांना असं वाटतं संवाद म्हणजे बोलायचं नाही, संवाद म्हणजे इतरांचं ऐकायचं सुद्धा. लिसनिंग, Listening. इतरांचं ऐकायचं, समजून घ्यायचं, जरा थांबायचं आणि रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करायचं. करायचं. बरोबर. त्याला म्हणायचं संवाद. संवाद हा, आणि मग त्या संवादामधनं काय होतं, नाती जपली जातात. माझ्याकडे येतात ना क्लिनिकमध्ये, त्यांना कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत असतं. बरोबर. अगदीच. आज कोणाला वेळ आहे कोणाचं काय ऐकायला. हो. आणि हे सगळं करत असताना ना, स्वतःच्या जीवनाचा अर्थ, मिनिंग ऑफ लाईफ, तो हळूहळू उलगडत जातो. आणि मग ह्याच्या पलीकडे उन्नत होऊन, म्हणजे ज्याला मी ट्रान्सेंडन्स म्हणतो, आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म होत जातं की मी स्वतःसाठी नाही, मी थोडं इतरांसाठी पण जगलो पाहिजे. त्याच्यातून तो माइंडफुलनेस, मेडिटेशन, ह्याच्यात या गोष्टी तर ह्या सगळी इन्व्हेंटरी आहे. प्रत्येकाने बघावं, मी यातलं काय करतो आणि काय करत नाही, आणि त्याच्यावर काम केलं ना, हळूहळू आपलं आयुष्य बदलायचं, परिपूर्ण आणि परिपूर्ण होतं. करेक्ट. असं ते इन्व्हेंटरी असते ती एक. बरोबर. वा, काय सुंदर पद्धतीनं सांगितलं की वेलनेसचा अर्थ काय. बेसिकली हा मंत्र जर लक्षात घेतला तर आपण पूर्णत्वाकडे जाऊ शकतो आणि आपलं आरोग्यदायी असं आयुष्य करू शकतो. आता जाता गोल्डन टिप. हां, म्हणजे ही गोल्डन टिप नाही, मी असं म्हणेन की हा मंत्र आहे. हा जर रोज नुसता म्हटला तर आपल्याला सगळे पैलू लक्षात येतील. मी स्वला, स्व म्हणजे जे आपण सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलं, मी स्वला शांतपणे बघत श्वास घेते. इंद्रियांची जाण ठेवून आहार घेते. हालचाल करत, कीप मुव्हिंगचं हालचाल करत भावनांचं संतुलन ठेवते. वा. सकारात्मक विचार करत काम निष्ठेने करते. संवाद साधते आणि नाती जपते. आणि मग जीवनाचा अर्थ शोधत उन्नत होते. वा. हे जर रोज नुसतं म्हटलं ना, तरी काहीतरी खूप मोठा फरक होईल. वा वा वा. हे अफर्मेशन आहे किंवा ही प्रार्थना असल्यासारखं आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं, माइंडफुली म्हटलं, तसंच आहे ते. म्हणजे जसं स्वामींचा तारक मंत्र आहे तसा हा आरोग्याचा मंत्र आहे असं मी म्हणेन. वा. हा आरोग्य मंत्र सांगितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. गेले 4 एपिसोड तुम्ही आम्हाला आरोग्याविषयक, वजन कमी करण्याविषयक इतकं छान नॉलेज दिलं आहे की वजन कमी करणं म्हणजे फक्त आपल्याला काट्यावर काय दिसतंय एवढंच नसून ते पूर्ण वजन कमी करण्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे ह्याचा दृष्टिकोन तुम्ही खूप छान दिला. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आय होप पुन्हा आपण अशी एखादी सिरीज करूया. नक्की. धन्यवाद. थँक्यू सो मच स्मिता. मला एवढं छान वाटलं, कारण मला असं वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना की तू सुद्धा जगती असते, असं काही वेगळं नाही आहे ते. तू सुद्धा
खूप तुझ्या भावना आणि तुझे म्हणजे बरंच काही आहेत. यू आर व्हेरी क्लोज टू युअर इमोशन्स. बरोबर ना? येस, ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्यू.